आहेत. मी हिंदू समाजाला सांगेन, सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही. यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार. हा तुमचा देश आहे. इथे 80 इथे 90% हिंदू राहतात. इथे हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही. ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे. ते लोक कट्टरवाद होऊ शकतात, कट्टरपंथी होऊ शकतात, आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही 9 ते 5 वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्माचं पण काम बंद करायचं, घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं. आज कोणाला मारलं, आज कुठल्या भगिनीला लव जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं. ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी. मी काय नाही करणार. या मानसिकतेला माझा विरोध आहे. आपली ज्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवट आहेत हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्या इस्लाममध्ये हिंदू हा काफिर असतो. त्यांच्या इस्लाममध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे. कुठल्याही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय तर खोटं बोलतोय का. त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय याचं तुमचा धर्मांतर करून टाका, तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा, याचं तुम्हाला संपून टाका, असं त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलेलं आहे. मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार? कधीच होणार नाही. आमचा सागर आता उदाहरण देत होता, बोलत होता दुकानामध्ये जात असताना, खरेदी करत असताना समोरचा जय श्रीराम बोलतोय का बघा तरच खरेदी करा. मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते. ते लोक नाही माझ्या पुढे बघत. तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा, पुढे जय श्रीराम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो की नाही? विचारा माझ्या माता भगिनींना. फसू नका. त्याला बोला तू खिशातला पहिला आधार कार्ड दाखव, तुझं नाव पहिला काय दाखव, नाही तर दुकानावर तुझं नाव लिही तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल, नाही तर जा उडत मी हिंदूकडे निघून जाते. ही बोलण्याची हिंमत ठेवा.